नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध पार पडलेल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचेही एक्झिट पोल समोर आलेले आहेत. त्यातले तामिळनाडू आणि बंगालमध्ये नेमकं काय होणार हे कोणालाच कळत नाही आहे. पण तरी देखील या निवडणुका शांततामय वातावरणात पार पडलेल्या आहेत. जी अपेक्षा होती की 29 एप्रिलला संध्याकाळी 6:01 देशात पेट्रोल डिझेलच्या भावांचा भडका उठेल. मी स्वतः कबूल करायला काही हरकत नाही, मला देखील स्वतःला असं वाटत होतं की किमती निवडणुका झाल्यावर लगेच वाढतील, पण अजूनही किमती वाढलेल्या नाही आहेत. त्या बंगाल निवडणुकांचे निकाल लागल्यावर वाढणार का कदाचित उद्या परवा कधीतरी वाढणार, कल्पना नाही. पण रुपया डॉलरच्या तुलनेत 95 पर्यंत जाऊन नंतर थोडासा उतरला, 94-94च्या आसपास आला. क्रूड तेलाचे भाव आज $126 पर्यंत गेले होते. पुन्हा आत्ता संध्याकाळी आत्ता बघतो $118च्या आसपास आले. पण म्हणजे सगळ्या पातळीवर बघायला गेलं तर चिंतेचं वातावरण आहे. सेन्सेक्स देखील आज 550 पॉईंट पडला आणि पुन्हा 76,913च्या आसपास आहे. आणि त्यामुळे अशी अपेक्षा होती आहे की काहीतरी आता घडायला सुरुवात होईल. कारण आतापर्यंत भारत या जागतिक क्षेत्रात जर बघितलं तर आपण एक इन्सुलेट होतो. इन्सुलेट अशासाठी की आपल्याकडे निवडणुका असल्यामुळे जागतिक बाजारपेठेत ज्या किमती वर खाली होत होत्या त्याच्यापासून आपण स्वतःला दूर ठेवलं होतं. पण आता निवडणुका संपलेल्या आहेत आणि त्यामुळे आज न उद्या, ज्याला बायटिंग द बुलेट म्हणतात, ती कडू गोळी खावी लागणार आहे. आणि ती कडू गोळी खाल्ल्यावर त्याचे कसे परिणाम होणार याच्याबद्दल एक उत्सुकता होती. पण अजूनही परिस्थिती जी वादळापूर्वीची शांतता आहे तशी ती शांतता अजूनही आहे. वादळ अजून आलेलं नाही आहे. मी आत्ताच याविषयी काही कार्यक्रम यूट्यूबवर बघत होतो आणि भारतासाठी तेलाचे भाव हे कधीच वाढले होते याचा अर्थ जरी तुम्हाला जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जे भाव दिसतात ते सरासरी असतात, प्रत्यक्षात जे आशियातले देश आहेत की जे आखाती तेलावर जास्त अवलंबून आहेत त्या देशांना किमती आधीच जास्त झाल्या होत्या. कारण त्यांच्यासाठी जिकडनं तेल येतं तिकडे शॉर्टेज, टंचाई जास्त निर्माण झाली होती. अमेरिकेमध्ये स्वतःचं त्यांचं तेल उत्पादन आहे, बरंचसं तेल अमेरिकेतच जातं. पण आज अमेरिका जगातला सगळ्यात मोठा तेल निर्यातक देशही बनलेला आहे. गेल्या काही वर्षापूर्वी तो तेल उत्पादक सगळ्यात मोठा झाला होता, आता तो तेल निर्यात करणाराही जगातला सगळ्यात मोठा देश आहे. आणि भारतामध्ये अमेरिकेकडनं तेल आयात करणं हे काही तितकंसं म्हणजे ज्याला व्यवहार्य म्हणता येईल असं उत्तर नाही आहे. जरी समुद्रातल्या वाहतुकीचा खर्च तुलनेने खूप कमी असला तरी आखाती देशामध्ये एवढं सगळं तेल असताना आपल्याला अमेरिकेकडनं, व्हेनेझुएलाकडनं तेल आयात करावं लागणं. आपण 40 देशांकडनं तेल आयात करतो. पण या सगळ्याचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहेत, होणार आहेत. येत्या खरीपच्या हंगामात शेतीचं काय होईल त्याचा प्रश्न पडलेला आहे. कारण खतांचा पुरवठा अडून बसलेला आहे. या सुट्टीच्या महिन्यांमध्ये पर्यटनावर काय परिणाम होईल, कारण विमान प्रवासाचे दर अव्वाच्या सव्वा वाढलेले, दुप्पट झालेले आहेत. अनेक लोकांनी आपलं सुट्ट्या कॅन्सल केलेल्या आहेत कारण रेल्वेची तिकीटं तर 2 महिने आधीच फुल बुक होतात आणि त्यामुळे अनेक जण शेवटच्या क्षणी जे प्रवास करतात आणि याचा परिणाम हा दिसतोय. म्हणजे साधारणतः भारत दर महिन्याला 50 लाख बॅरल तेल आयात करतो. तो आकडा आता 38 लाख, 40 लाख म्हणजे जवळजवळ 15 ते 20% तेलाचा आकडा आयात करणाऱ्या घसरलेला आहे. त्याची तजवीज आपण करून ठेवलेली होती. आपण तेलाचे रिझर्व्स आहेत त्याचा वापर करतो. पण तरी देखील मागणी घटणं ही अर्थव्यवस्थेसाठी चांगली गोष्ट नाही आहे. आणि त्याच्यामुळे देश या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने बघतोय, कोणत्या प्रकारच्या उपाययोजना सरकार करतं आहे, येत्या खरीप हंगामात काय करणं अपेक्षित आहे, नागरिकांनी या सगळ्या सरकारच्या प्रयत्नात कशा प्रकारे सहभागी व्हायला पाहिजे,
कोणते अनावश्यक खर्च टाळायला पाहिजेत, कुठे खर्च केला पाहिजे, की जिथे जी क्षेत्र निर्यातीवर अवलंबून होती की आखातावर अवलंबून होती आणि जी आज संकटात आहेत त्यांना आपण मदतीचा हात दिला पाहिजे, या सगळ्याचं एक कुठेतरी विस्तृत, मी विश्लेषण नाही म्हणणार, पण लोकांप्रती संदेश हा जाणं आवश्यक आहे. तो मन की बातद्वारे द्यायचा का रात्री 8 वाजता राष्ट्राला संबोधित करून द्यायचा याची कल्पना नाही, पण मला असं वाटतं की ती वेळ आता आलेली आहे. आखातात जर बघायला गेलं तर अजूनही परिस्थिती जैसे थे आहे. आजच इराणचे सर्वोच्च नेते मुश्तबा खामेनी यांचा एक संदेश प्रसारित झालेला आहे. अर्थात ते हे युद्ध सुरू झाल्यापासून लोकांसमोर आलेले नाही आहेत. ते जिवंत आहेत का असतील तर ते धडधाकट आहेत का, याच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित आहेत, पण तरी देखील त्यांच्याकडनं संदेश येत आहेत. आणि आज जरी जो संदेश त्यांच्याकडनं आला त्याच्यात त्यांनी आपली लढाईची भूमिका कायम ठेवलेली आहे. इराणच्या शत्रूंना समुद्राच्या तळाशी गाडू वगैरे समुद्राच्या तळाशी नेऊ अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. साधारणतः तीच भूमिका इराणकडनं जे बाकीचे जे त्यांच्यातले गटतट आहेत, मसूद पेझेशकियान त्यांचे अध्यक्ष आहेत किंवा गालिबाफ जे त्यांचे संसदेचे अध्यक्ष आहेत, IRGCचे नेते आहेत की ज्यांचे अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी मतं असतात, पण हे सगळे या विषयांवर आत्ता तरी एकत्र येताना दिसत आहेत. आत्ता अशी बातमी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्यात युरोपला जाणार आहेत आणि युरोपला जाताना ते दुबईला किंवा अबुधाबीला, संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबीला काही तासासाठी ते उतरणार आहेत. हा दाखवून द्यायचा प्रयत्न आहे की या संकट काळामध्ये भारत आणि संयुक्त अरब अमिराती एकत्र आहेत. ज्या प्रकारे आखाती अरब देशांकडून संयुक्त अरब अमिरातीला एकटं टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्याच्यासाठी पाकिस्तानची मदत घेतली जात आहे, ते बघता भारतानेही या संघर्षात आपला पाठिंबा संयुक्त अरब अमिरातीला असल्याचं दाखवून देणं आवश्यक आहे. त्याच्यात नेमकं काय बाहेर येईल कल्पना नाही, पण आज अशी चर्चा कानावर पडली की ओपेकमधनं बाहेर पडल्यावर संयुक्त अरब अमिरातींनी आपलं तेलाचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या ते खरं तर ओपेकचा कोटा 28 लाख बॅरल इतकाच आहे. प्रत्यक्षात ते 35 ते 38 लाख बॅरल दिवसाला एवढं उत्पादन करतात, पण भविष्यात ते 50 लाख बॅरलपर्यंत त्यांचं ते उत्पादन नेण्याचा विचार आहे. आणि त्यामुळे अशी चर्चा आज कानावर पडत होती की भारताने हे घोषित करणं की UAEकडनं अतिरिक्त तेल जे बाहेर येईल ते सगळंच्या सगळं आम्ही घ्यायला तयार आहोत. म्हणजे एका प्रकारे सध्याच्या परिस्थितीत भारत सगळ्यात जास्त तेल रशियाकडनं घेतो, त्याच्या खालोखाल इराककडनं घेत होता. ते इराकचं तेल आत्ता थांबलेलं आहे. तर संयुक्त अरब अमिरातीशी आपण तेल घेण्याचं, म्हणजे जे सौदी अरेबियाकडनं तेल घेतो ते आपण संयुक्त अरब अमिरातीकडून घेऊन त्यांना पाठिंबा असल्याचं दाखवू शकतो. अनेक क्षेत्रामध्ये सहकार्य करार करून तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवून देणं आवश्यक आहे. पण तरी देखील हे सगळं होण्याच्या आधी ही जी अनिश्चितता सगळी पसरलेली आहे, त्या अनिश्चिततेत भारत नेमका कुठे आहे? कारण या दाव्याला काही अर्थ नाही की आपण या सगळ्यापासून दूर आहोत, बाकी सगळं जग कुकरमध्ये आहे आणि उकडलं जातं आहे आणि आपण मात्र बाहेर आहोत. हे व्हॉट्सअप पोस्टसाठी ठीक आहे, परंतु परिस्थिती चिंतेची आहे. कदाचित त्याच्यामागे एक असं कारण सांगितलं जातं की कदाचित सेटलमेंट होईल असा विश्वास धोरणकर्त्यांना आहेत. कारण शेअर बाजारात म्हणजे चढ उतार असले तरी म्युच्युअल फंडमध्ये लोक अजूनही गुंतवणूक करत आहेत, शेअरमध्ये पैसे टाकत आहेत. म्हणजे अजून कुठे लोकांच्या मनात काळजीचं वातावरण नाही आहे की जनरली काळजीचं वातावरण असलं की लोक पटापट पैसे काढून घेतात आणि वेगळे ठेवतात. तसं अजून होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा विश्वास आहे. पण तरी देखील मला असं वाटतं की ती वेळ आलेली आहे. संकटाच्या काळी एक देश म्हणून आपण कायम एकत्र होतो आहोत आणि राहू. त्याच्यामध्ये मला वाटत नाही देशामध्ये कोणालाही या विषयामध्ये कोणाचं दुमत असेल. विरोधी पक्षापैकी काही जणं जे निर्बुद्धपणे काहीतरी या गोष्टी करायचा प्रयत्न करतात ते हा प्रयत्न करत राहतील, पण मला माहिती नाही की त्याला किती महत्त्व द्यायला हवं. पण साधारणतः असं असतं की संकट काळात सगळा देश एकत्र होतो. कारण हे संकट जरी आत्ता संपलं,
हे युद्ध जरी संपलं, शांतता करार काय, जे युद्धविराम झाला, तरी युद्धाचे जे परिणाम आहेत ते पुढचे अनेक महिने आपल्याला जाणवणार आहेत. आणि त्यामुळे यातनं बाहेर पडण्यासाठी, देशाला मार्गदर्शन करण्याची आपण कुठे आहोत आणि काही अवघड निर्णय घेण्याचे, कारण अवघड निर्णय घेऊनच भारत याच्यातनं पुढे जाऊ शकतो. स्वतःची आर्थिक शिस्त कायम राखून भारत याच्यातनं पुढे जाऊ शकतो. ती वेळ आता आलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.